नाशिकच्या कुंभमेळा आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवर सरकारकडून हजारो कोटी रुपयांचा निधी खर्च केला जातो। कुंभमेळ्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या हजारो कोटी रुपयांपैकी केवळ 0.1% रक्कम जरी खर्च केली असती तरी बंद पडलेल्या 100 ते 125 मराठी शाळा वाचवता आल्या असत्या, असं मत सर्वोच्च न्यायालयामधील न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी व्यक्त केलं। त्यावर आता कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांनी प्रतिक्रिया दिली आहे। कुंभमेळा हिंदूंच्या आस्थेचा विषय आहे, शाळांसाठी सरकार वेगळा निधी नेईल असंही महाजनांनी म्हटलंय। तर मराठी शाळा बंद पडण्यावर सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींनी भाष्य केलेलं आहे आणि त्यावर महाजनांनी प्रतिक्रिया दिली आहे। कुंभमेळ्यासाठी 32,000 उपमुख्यमंत्री म्हणाले, मुख्यमंत्री म्हणाले 34,000 कोटी दे। 0.1% 32 कोटी रुपये जर सरकारने खर्च केले तर या राज्यातल्या 100-125 शाळा, मराठी शाळा ज्या बंद पडल्या त्या बंद पडल्या नाही। आणि मी हे तुम्हाला आग्रहाने, आवर्जून आणि स्वानुभवाने सांगतो, जे पैसे दिलेत त्यामध्ये 1% भ्रष्टाचार कमी केला असता तरी पण शाळा वाचल्या असत्या। पण कुंभमेळ्यासाठी तेवढंच महत्वाचं आहे। आमची आस्था आहे त्या ठिकाणी, एवढा करोडो लोकांचं श्रद्धास्थान आहे, ते केलं पाहिजे ना। शाळेसाठी आम्ही पैसे देऊ, दुसरे देऊ, सरकार काय फक्त तेवढंच नाही की बाबा एवढे पैसे याच्यातून काढा त्यात टाका म्हणून। पण हे आमचं अतिशय आस्थेचा विषय आहे, श्रद्धेचा विषय सगळ्या हिंदू बांधवांचा। आणि मला असं वाटतं की निश्चित त्यांचं म्हणणं बरोबर आहे की शाळेसाठी खर्च केला पाहिजे, डागडुजी केली पाहिजे, नवीन इमारती सुद्धा झाल्या पाहिजे। पण त्यासाठी निश्चित माननीय मुख्यमंत्र्यांनी हा विषय अतिशय गंभीर्याने घेतलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये ते